नमस्कार, मी जयश्री. जयश्री आर्टमध्ये खूप खूप स्वागत. कशा आहात? आनंदात मजेत आहात ना? असायलाच पाहिजे. आणि आता आपण काही रेसिपी करायचं नाही. जुना एक प्रकार आहे, शशी म्हणून कन्नडमध्ये म्हणतात. ते कसं आहे, आपलं पाळणा, आता बारसा आहे घरात. बारसा असलं की बाईला पाण्याखाली बसवतात. तेव्हा काय करतात, ही घोंगडी म्हणतात ह्याला. ह्या घोंगडीवर ही तांदळाची रास घालून बसवतात. किंवा साखरपुड्याला पूर्वी, आता एक खुर्ची आहेत त्यामुळे खुर्चीवर बसवतात. साखरपुडा असलं, बारसं असलं, किंवा आपण गणपती गौरीच्या वेळेला गौरी बसवताना आपण उभे करतो, तिथं खाली शशी घालायची असते. ते आता तुम्हाला प्रकार दाखवते, चला बघूया. तर हे कसं स्वामी लोक करतात किंवा आपल्या घरात आजी वगैरे असले ना, हे लोक करतात. पूर्वीचे लोक ह्याला खूप महत्त्व आहे करण्यासाठी. आता बघा, हे असं तांदूळ मुठीत घ्यायचं आणि असं करायचं आपण. आणि हे जे शशी म्हणतात ह्याला कन्नडमध्ये, हे शशी घातलं की आता जी बाई आहे किंवा मुलगी असेल तिला पटकन बसवायचं असतं. कारण त्याच्या मागे कारण आहे. ते झालं कारण मला पूर्ण माहीत नाही आहे, पण माझी आई म्हणायची किंवा जुने लोक म्हणतात की बाबा त्याच्यावर हे घातलं आणि तिथं कुणी शिंकू नये, शिंका जर आली ना शिंकू नये, त्यामुळे हे घातल्याबरोबर त्या बाईला आणून बसवायला लावतात. बसा ताबडतोब म्हणतात, बसायला सांगतात. ह्याचं खूप महत्त्व आहे. पण आजकाल काय ना, सगळीकडं खुर्च्या निघालेत, खुर्चीवर बसवतात, त्यामुळे नाही होत. आणि याला अख्खे तांदूळच लागतात. तुकडा तांदूळ वगैरे नाही लागत. पण म्हणून मी आता खास, आम्ही कसं बासमती तुकडा वापरत असतो, पण मी आता खास ह्याच्यासाठी इंद्रायणी तांदूळ आणले. घालायला सोपं आहे, हे काय जास्त अवघड नाही आहे. एक प्रकारची रांगोळीच म्हणून म्हणा ना तुम्ही सगळ्यांनी. आता इथं 4 कोपऱ्याला 4 गोल घालायचे आणि ह्याच्यावर आता आपण डिझाईन करायचं आहे. डिझाईन म्हणजे काय, हे बघा, हे आपण बोट असतंय ना, बोटाने असं फिरवायचं त्याच्यावर. हे आता आजकाल कोणाला माहीतच नाही, जास्त लोकांना. पुढच्या पिढीला तर काही माहीतच नाही आहे हे. पण ह्यालाही मागे शास्त्र आहे. हे आजकाल घोंगडी पण बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. पुढच्या पिढीला कुठे माहिती हो घोंगडी वगैरे. सतरंजी, बेडशीट हेच माहिती, किंवा चादर. हां, हे माझ्याकडं आहे बघा घोंगडी. घोंगडी कसं थंडीमध्ये पण वापरायला छान आहे, गरम असते. त्यात एक आपण पातळ कपडा बेडशीट वगैरे घेतलं